नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिरोध महिना तसेच माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत MES कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि हत्तीरोग, हत्तीपाय आणि कीटकजन्य आजारांविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. पथनाट्याद्वारे डासांची उत्पत्ती रोखणे, घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, कूलर, टायर, पाण्याची भांडी आणि घराच्या आजूबाजूला असलेले कंटेनर नियमित तपासणे तसेच ताप आल्यास विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून उपचार घेणे असा संदेश नागरिकांना देण्यात आला. तसेच कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. बसस्थानक आणि भरणे नाका येथे डेंग्यू, मलेरिया जनजागृतीसाठी MES कॉलेज ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी आणि स्टाफ यांनी प्रभावी पथनाट्य सादर केलं. यावेळी पंचायत समिती खेड सभापती डॉक्टर पालेकर मॅडम, गट विकास अधिकारी विजय करपे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, प्रशांत चव्हाण, सुर्वे सर, तालुका आरोग्य अधिकारी खरटमोल सर, आरोग्य विस्तार अधिकारी रमेश महाडिक सर, आरोग्य विस्तार अधिकारी गोरे मॅडम, आरोग्य सेवक अजित तटकरी, आरोग्य सेवक आरोग्य सहाय्यक घाडगे, विकास जाधव, अभय देसाई, आरोग्य सेवक गुरव केदार, क्षेत्र कर्मचारी सचिन जाधव तसेच आशा स्वयंसेविका देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी MES कॉलेज ऑफ नर्सिंगचे डॉक्टर लिंगराजू AS, प्राध्यापक अजित देशपांडे, सहयोगी प्राध्यापक ॲशली फर्नांडिस, सहाय्यक प्राध्यापक यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. या पथनाट्याद्वारे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि हत्तीरोग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती देऊन लोकसहभागातून डासमुक्त आणि आरोग्यसंपन्न गाव निर्माण करण्याचं आवाहन करण्यात आलं. दी रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, खेड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.